भाऊजी भाऊजी बोल वल्ली. नाही म्हणजे तसं तुम्ही आम्हाला सगळे सांगता पण लपवायचं ते लपवताच. मी काही लपवत नाहीये वल्ली. मग ऑफिसमध्ये जी मुलगी तुमच्यासाठी थांबली ती कोण आहे? कोण आहे ती मुलगी? वल्ली तू फोन उचललास, तू बोललीस, मी कसं सांगणार कोण आहे ती मुलगी? हा उगाच साळसूतपणाचा आव आणू नका. म्हणजे असं काही असेल तर सांगून टाका ना भाऊजी. तसं काही नाहीये वल्ली. मला ऑफिसमध्ये रोज 50 माणसं भेटायला येतात. एखादी मुलगी आली असेल, तिचं काहीतरी काम असेल म्हणून तिने फोन केला असेल. नाही तसं पण असू शकतं, पण तुमचं काही प्रकरण वगैरे सुरू असेल तर आम्हाला एकदाच सांगून टाका ना. पण फक्त आमची जबाबदारी तुमच्यावर आहे हे विसरू नका. आजपर्यंत मी कधीतरी माझ्या जबाबदाऱ्या झटकल्यात का वल्ली? पण कसं आहे, एखादी बाई आयुष्यात आली ना की माणसाचा भरोसा राहत नाही. मी काय केलं म्हणजे तुम्हाला पटेल की मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडेन? 2 दिवसात 1 लाख रुपये आणून द्या. 1 लाख? हो, मी ना पेपरात एक नवीन स्कीम वाचली. म्हणजे 1 लाख रुपये भरले की तुमची नोकरी पक्की. आता ह्यांच्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल ना. आता हे एकदा कामात गुंतले, कुठेतरी चिकटले की बरंच आहे नाही का भाऊजी? मला सचिन काहीच बोलला नाही. ते काय तुमच्याशी बोलणार? ते तुमच्याशी बोलायला घाबरतात म्हणून मी आले तुमच्याशी बोलायला. 2 दिवसात नाही नाही भाऊजी, आज संध्याकाळपर्यंत तुम्ही 1 लाख रुपये आणून द्या. द्याल ना भाऊजी? भाऊजी ते 1 लाखाचं विसरू नका. फक्त ह्यांच्यासाठी करावं लागतं हे सगळं. हा मी भाऊजी भाऊजी नीट जा. काय आज काय गोंधळ? काय सांगायचं, हे पुरुष जेवढे मॅड असतात ना, बायका सुद्धा गेलेल्या असतात ना डोक्यातनं. असं नका बोलू ताई. सीमा, तू वाट लावली आहे स्वतःच्या आयुष्याची. चित्रा चित्रा अगं जरा भेतानं. अगं नवरा नव्हता हिला, बरी 4 घरची कामं करत होती. त्यातल्याच एका माणसाने मागणी घातली. व्हॉट? बरं ही 30शीची आणि तो 50शीचा. इतकी घाई केली आणि हो म्हटलं. कोणाला तरी विचारायचं, कोणाशी तरी डिस्कस करायचं. तुम्ही नाहीच म्हणलं असतं ताई. कारण तू सुद्धा नाहीच म्हणायला हवं होतंस. ताई माझी रूम चालली होती हातची. ऐकलंस? त्याच्याकडे घर होतं म्हणून हिने लग्न केलं. एकटी बाई बघितली की आपल्याकडे लोकांना असा अटॅक येतो ना, आणि मग या बायकांवर प्रेशर असतं. एक पुरुष आपल्या आयुष्यात आला की 10 प्रॉब्लेम संपतात, म्हणून हिने लग्न केलं घाईनी. कसं आहे काय काहीही बघितलं नाही. चांगला होता हो ताई, मला साडीचोळी घ्यायचा. आणि लग्नानंतर काय केलं? निघाला ना मटका किंग. काय? हो, सगळे पैसे फुंकले, हिचे आणि स्वतःचे. आता 8 घरची कामं करून सगळ्यांची कर्ज फेडते ही. पैशाचं एक वेळ परवडलं, पण परवा तर हाईट झाली. खिचडी करपली म्हणून काळं निळं होईपर्यंत बडवलं हिला. 1 नंबरचा नालायक माणूस आहे. असं नका म्हणू हो ताई. माझ्यावर खूप प्रेम करायचा, मला मस्तानी घेऊन द्यायचा. अनु तुला सांगते, चालू असतात हा पुरुष. ह्या असल्या मस्तान्या घात करतात. या सगळ्या गोष्टींना फशी पडायचंच कशाला आधी मुळात. अगो 20-22 वर्ष झाली त्यांनी लक्षात ठेवलंय बघ तुला मस्तानी आवडते म्हणून. आणि बाई कुठल्या गर्दीतनं त्या वनवेतनं जाऊन मस्तानी घेऊन आलाय तुझ्यासाठी. त्याचं नक्की प्रेम आहे तुझ्यावर. पट्या पट्या पट्या, काल संध्याकाळी तू कुठे होता? अरे बापरे, हो म्हटलं तर मिस अनामिका कारण विचारणार की मी मस्तानी का घेऊन गेलो होतो.
घरी होतो. नक्की? हो. काल संध्याकाळी सुजाताची मस्तानी खात नव्हतास? नाही मी घरी होतो. घरीच होतास? अरे बापरे, मग सांभाळून ना रे बाबा. तुझ्यासारखा दिसणारा फिरतोय कोणीतरी शहरात. नाही, असं नसेल. नसेल? मग सकाळी फोनवर तरी तूच होतास का? की रॉंग नंबर म्हणणारा रॉंग माणूस होता कोणीतरी? मिस अनामिका, तुमचे प्रश्न कधी संपणार हो? आलो. पट्या, कधी रे बोलायला शिकणार तू? नमस्कार 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 नमस्कार. ए कामिनी मॅडमला शुंठी अमृत दे. दादा मला एक सांगा. चहा नाही, अमृत म्हणा. अमृत द्यायचा असेल तर चहाच द्या. या साहेबांच्या टेबलवर एक अमृतधारा ठेव. अमृतधारा आणि तिकडे त्या त्रिवेणी संगमावर अमृत अर्पण कर. त्रिवेणी संगम? अरे ते ती आहेत ना, त्यांना दे. काय पटवर्धन, काय कसं काय? बरं ना, तू नको तिथे बोलतोस, हवं तिथे बोलत नाही. म्हणजे यापुढे मी जर कधी मूर्खासारखा वागलो तर मला अडवत जा. यापुढे. अरे पण या मागे कधी वागला ते तर सांग. ते मिस अनामिकांसाठी मस्तानी घेऊन जायचं ठरवलं तेव्हा तू मला अडवायला हवं होतंस ना चंद्या. नॉन सेन्स. अरे तूच ठरवलं, तूच उठलास आणि तूच गेलास. मला काय सल्लागार मंडळात ठेवलंस का तू सल्ले देऊन गार करायला? अरे तसं नाही, मिस अनामिकांसाठी ते मस्तानी घेऊन गेलो होतो ना, तेव्हापासून अरे मागेच लागल्यात त्या. आणि तुला माहित आहेत ना मिस अनामिका, एकदा एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करायचं ठरवलं की त्या सोडत नाही. तर अरे मग जा आणि जाऊन सांग त्यांना की मी मस्तानी का आणली होती, मला तू आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. सौर्या, अरे तू फुलटॉस बॅकफुटला खेळून यॉर्कर बनवतोय तिचा. जाऊ दे, मला नको सांगू, मी चाललो. बाय. चंद्या चंद्या. May I come in, sir? येस. Oh, courier boy. अरे तू इथे काय करतेस? इथे वेकन्सी आहे ना, मी जॉबसाठी आली. अगं बाळा. राधा. ओ या राईट. ओ आता काय तू लहान नाहीस? एक्झॅक्ट. दीदी. राधा. ओके, राधा. इथे वेकन्सी नाहीये. राधा. आईंग. असं कसं? राधा आजपासून तुम्हाला मदत करणार आहे. हाय पट्या. हाय. वेट, सिरियसली? येस अगं हे कसलं भारी आहे मम्मा. मॅम. अनामिका मॅम. अनामिका मॅम. बट म्हणजे खरंच हे केवढं ऑसम आहे. यू अँड मी वर्किंग टुगेदर, दॅट्स ग्रेट. बरं आता ऑफिस आवर्स सुरू झाले, सो आता टाइमपास बंद. ही लिस्ट नीट वाचून घे. आज संध्याकाळपर्यंत ही सगळी कामं झाली पाहिजे. ओके? ओके अनामिका मॅम. आणि मला वेळच्या वेळी अपडेट देत जा कशाचं काय स्टेटस आहे. ही सगळी कामं संध्याकाळपर्यंत झालेली असतील आणि तुम्हाला याचा स्टेटस रिपोर्टही दिला जाईल. ग्रेट. आय एम शुअर तू पहिल्याच दिवशी स्वतःला प्रूव्ह करशील. नॅचरली. चल रे. एक मिनिट. तो माझा असिस्टंट आहे, तुझा नाही. आपली कामं आपणच करायची आणि तो सिनियर आहे तुझा. प्लीज कीप दॅट इन माइंड. सिरियसली? जास्त ऑनेस्टीत आपण ते 500 रुपयांचं सांगू नकोस, जीव घेईन. नील, तू
सुजाताची मस्तानी खाल्लीस का रे? नाही हो. हा बरोबर, तू पडलास जळगावकर. तुम्हाला काय माहिती सुजाताच्या मस्तानीची मजा? पुण्यात जन्माला यायला, SP ला शिकायला आणि सुजाताची मस्तानी कमवायला पुण्य लागतं बाबा. हो ना सौरभ? हा? चल नी. हो मॅम. नाही वर्टिकल पाहिजे ना, मम्मा ऐक ना. आणि हॉरिझॉन्टल पण दाखव मला. मॅम, येस. प्रिंट्स कुठे काढायच्या? शोधा म्हणजे सापडेल. स्वावलंबन. तू असतोय. टी ब्रेक. येस मॅम. टी ब्रेक कसा सुपर फास्ट असला पाहिजे. तू रेंगाळतेस. मॅम चहा गरम आहे. ब्रेक काढता काढता पी. असा कसा? लिस्ट आजच पूर्ण करायची. लक्षात आहे ना? घ्या अमृत. येस अनामिका मॅम. माझं चंदूकडे काम आहे. चिमण्या, काल माझ्यासाठी मस्तानी तूच आणली होतीस ना? मी जाणली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बाई कल्ला झाला. जलवा डायरेक्ट आपल्या खिशात. आता तू गेला. मी तुला बुकलून काढेन. चले. अरे समोरून लाईन आली आपल्याला. त्यांचा मस्तानीचा आवडता फ्लेवर सांग. मला काय माहित. मँगो. मँगो मस्तानी आवडते त्यांना. असं? अरे मग ती जेव्हा समोर होती तेव्हा सांगायचं ना. आता काही उपयोग नाही. आता डायरेक्ट आपल्याला लाईन मिळाली. फळकुटावर मधोमध येऊन बसलाय चेंडू आणि तो आता आपण हाणणार. मिस इंटर्न, प्रिंट्स कुठे आहेत? कार्ट्रिज संपली आहे. मला हव्यात ते अर्जंटली. देणार ना, सगळं देणार. कधी? अर्धा दिवस संपलाय आणि लिस्टवरचं पहिलंच काम सुरू आहे अजून. मॅम, ते मामा नव्हते इथे प्रिंटआउट्स काढायला. मी किती वेळ फिगर आउट करत बसले होते माहितीये मशीन कसं चालवायचं ते. मग फायनली मामा आले. मग त्यांनी शिकवलं. मग कागदच संपले. मग कार्ट्रिजच संपलं. आणि आता मामाच जेवायला गेलेले आहे. तुझं जेवण झालं? नाही ना. हे 50 रुपये. समोर पोळी भाजी केंद्र आहे. तिथे उत्तम घरगुती पोटभर जेवण मिळतं 40 रुपयात. आणि उद्यापासून आपला आपण डबा आणायचा. ओके? काय? या. ठेवा दादा. बस. ही तर सुजाताची मस्तानी आहे. हो, आणि मला सुजाताचीच मस्तानी आवडते. तुला माहिती आहे ना? हा माहिती आहे. घे ना. आईला मँगो मस्तानी. ए ए ए ठीक है. अरे ये है ना, सुजाता का ड्राई फ्रूट मस्तानी नहीं खाया तो क्या खाया? हाँ मेरे भाई, हे ट्राय करून बघ. अहो पण मला मँगो फ्लेवर आवडतो ना. ही घे ना, घे ना. अरे हे होईल.
विसरशील मँगो ड्रायफ्रूट घे ना. घेतो. चल आपण जरा बाहेर बसू. ये. पट्या, मग तुला काही सांगायचं मला? ही माझी आजची दुसरी मस्तानी. मी आजची सकाळ मस्तानीनच केली आहे. हे चंदू चंदू कुठे गेला? चंदू चंदू. अरे यार, हा मान्य का करत नाहीये मस्तानी ह्यांनीच ठेवली होती. हॅलो, रोज रोज तीच कसेट काय रिप्ले करायची? वेडी का मी तुझ्या मागे मागे यायला? हां नाही, हे म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको ना. पट्या रे पट्या, बस. मम्मा 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 आले आले आले. एक मिनिट, कुठे? तू घरीच चाललीस ना? हो, पण तू बसनी येणार आहेस. काय? अगं मम्मा पण ऐक. अगं मम्मा, राधाच्या बाबतीत तुम्ही जास्तच स्ट्रिक्ट होतीये मी. असू दे, कष्ट करण्याचं वय आहे तिचं, आणि त्यापेक्षा कष्ट काय असतात हे कळण्याचं वय. आई आहे रे मी तिची पट्या. प्रेम करायचं कळतं, मग जबाबदाऱ्या समजून घ्यायला नकोत. प्रेम जुळलं सुद्धा. आजची पिढी बोलायचं ते बोलून, करायचं ते करून मोकळी होते. जुळत नाही बसत पट्या. खरंय. आपली पिढी प्रेम करायची तेव्हा आपण प्रेमात आहोत हे स्वतःला सांगण्यात एफवाय जायचं. जिच्यावर प्रेम करतो तिला ते पटवून देण्यात एसवाय जायचं. आणि टीवायला सगळं कन्फर्म होईपर्यंत तिचं लग्न जुळवून ती मोकळी. बोलणारे खटक्यात झटका द्यायचे. बोलणं जमलं पाहिजे पट्या. पण तुम्ही सांभाळा राधाला. तिने हे तुमच्याशी शेअर केलंय, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि या सगळ्यामध्ये तिला तुमचा सपोर्ट लागणार आहे. सपोर्ट आहेच पट्या. तिचे लाड करायला आवडतंच मला. पण आत्ताच तिचा बाप होऊन जग कसं आहे तिला दाखवून दिलं नाही ना, तर पुढं जाऊन खूप अवघड होऊन बसेल. त्यामुळे आता मीच तिची आई आणि मीच तिचा बाप. हो, हे खरंच. हेही नाही, हेच खरं आहे. आणि येस, थँक्यू. कशासाठी? मॅड मुला, इतकं कसं कळत नाही? मस्तानीसाठी थँक्यू. पण मी कुठे मागवली? नाटकं करू नको. काल रात्रीच्या मस्तानीविषयी बोलतीये मी. मला कळलं, माझ्या घराखाली मस्तानी ठेवणारं तूच होता. आणि काय रे पट्या, सरळ बोलत का नाही? मनात साचवून ठेवतो सगळं. असं कोण करतं? मी. कारण ज्यांना सगळं उलगडून सांगावं लागतं त्यांच्यासाठी मी मस्तानी घेऊन जातच नाही.